मी सध्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आहे आणि या ठिकाणी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येत आहे। ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। काही जण बसलेले आहेत या ठिकाणी आणि ईडीच्या नावाने या ठिकाणी हाय हायचे नारे दिले जात आहेत। बॅनर पोस्टरने हा संपूर्ण परिसर जो आहे तो गजबजून गेलेला आहे। संघर्ष, सत्याचा संघर्ष, स्वाभिमानाचा लढा, युगपुरुषांच्या विचारांचा आम्ही लढणार आणि जिंकणार अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। होय मी शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, पदवीधर, दुष्काळग्रस्त, महागाईने पिचलेला सर्वसामान्य माणूस अशा आशयाचे बॅनर देखील रोहित पवार यांचे लागलेले आहेत। संघर्ष योद्धा असे बॅनर्स लागले शरद पवारांचे आणि सुप्रियाताई सुळेंचे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। हे सगळे दृश्य पहा या ठिकाणी, हे सगळे गावाखेड्यातून या ठिकाणी काल रात्रीच येऊन आज सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहेत। राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर यांचा एल्गार आहे का, यांचा आवाज आहे का, कारवाई होते त्याबद्दल काय? या ठिकाणी जी आमदार रोहितदादा पवार यांच्यावरती जी कारवाई होती, आमदार रोहितदादा पवार यांनी मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी युवा संघर्ष यात्रा काढली आणि आमदार रोहितदादा पवार यांचं पुढचं टार्गेट मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढायची। सरकारने आतापर्यंत जे चुकीचे निर्णय केलेले आहेत, सरकारमध्ये जो भ्रष्टाचार आहे हे उघड करायचा, याच्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी जी संघर्ष यात्रा काढली। आमदार रोहितदादा पवार यांनी जे MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांची जी फी ज्यादा प्रमाणात घेतली जाते त्याचा एक मुद्दा उचलला। असे अनेक मुद्दे आमदार रोहितदादा पवार यांनी सरकारच्या विरोधात चालले आणि त्यामुळे कारवाई झाली असं म्हणायचं आहे। हे बघा या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला, गळ्यात हा बॅनर घातलाय, मैं खाऊंगा खाने वाले को ईडी, CBI और IT लगा के साथ लूंगा। यामिनी जाधव, यशवंत जाधव, भावना गवळी, प्रतापराव सरनाईक, आनंदराव अडसूळ, अर्जुन खोतकर, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांच्या चौकशीचं काय झालं असा प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून विचारला जातोय। आणि 2014ला अच्छे दिन आएंगे महागाईवरती निवडणूक घेतली, 19ला सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हत्याकांड, 2024ला राम मंदिर, हिंदुत्व यावरती निवडणूक, हे सगळं भाजप करतंय आणि त्यासोबतच सुडाचं राजकारण कुठेतरी होत आहे अशी भावना या ठिकाणी व्यक्त होते। हे सगळे बॅनर्स, पोस्टर आपण पाहतोय, हे सगळे घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडे जाणार आहोत। आज पूर्ण दिवसभर अशाच पद्धतीचं आंदोलन करणार, उपोषण करणार कार्यकर्ते हो, जोपर्यंत दादाची चौकशी संपणार नाही, जोपर्यंत दादा ईडी दादाला सोडणार नाही, तोपर्यंत आम्ही आमची ही जागा सोडणार नाही। जेव्हा केव्हा दादा असे संकट येतील, जेव्हा केव्हा ईडी बोलवीन त्या टायमाला एवढा जनसमूह या ठिकाणी उपस्थित राहणार। कारण की दादा ह्या युवाचे आयडॉल आहेत, त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघितलं जातं। दादांनी संघर्ष यात्रा काढली, पुणे ते नागपूर ही 800 किलोमीटरची यात्रा काढली, त्यामध्ये खाजगीकरणाचे प्रश्न असतील। प्रश्न आहे की अजितदादा पवार यांना त्या शिखर घोटाळ्यामध्ये मुंबई पोलीस क्लीन चिट देते, क्लोजर रिपोर्ट फाईल करते आणि त्याच घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी दुसरं समन्स पाठवते। दुजा भाव आहे वाटतं? 100% हे दुजा भाव आहे, कारण की त्यांच्या लक्षात आले अजितदादांना जसं त्यांनी ईडीची दुजा भाव वाटतोय। 100% दुजाभाव आहे। केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जाणवलं आहे की आपण लोकांची विश्वासार्हता गमावलेली आहे, त्यामुळे कुठेतरी ईडी CBIची कारवाई करायची आणि CBIची कारवाई करायची, आवाज दाबायचा, हे सगळं कटकारस्थानी असं हे सगळे कार्यकर्ते म्हणतात। आणि सगळी दृश्य आपण जर पाहिली तर पुन्हा एकदा लक्षात येतं की कार्यकर्ते आता राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात एकवटू लागलेले आहेत। आज 12 वाजता समन्स देण्यात आलेला आहे, रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवलं आहे। शनिवारी सुद्धा त्यांची अशाच पद्धतीनं 10 ते 11 तास चौकशी झाली होती। आज किती तास चौकशी चालणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आता कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।